तर रामकृष्ण हरी मंडळी, आजचा व्हिडिओ आपला जरा वेगळा व्हिडिओ होणार आहे, कारण की आपण आहे ना एक स्टोव बनवतोय जो खराब ऑइलवर चालतो, जे गाडीचं ऑइल असतं ना त्याच्यावर चालतो. कदाचित तुम्ही बाकी सारे व्हिडिओ बघितलेच असतील, भरमसाठ पडलेले आहेत, पण आपण जरा देशी जुगाडाने बनवतोय. त्याच्यामुळे म्हणलं की बाबा याचा एक सेपरेट व्हिडिओ काढू आपण. तसे आपले ब्लॉग तर येतच राहतील, काही विषय नाही त्यात रोजच्या रोज. आता तुम्ही लाकडावर चालणारं बघितलं असन, आपला गॅस बायोगॅसवर चालणारं बघितलं असन, पण ह्यो जो आहे ना खराब ऑइलवर चालतोय आणि हे असं जुगाड चालू आहे आपला. आता हे जे आहे ना, ही शेगडी होती लाकडावरची, त्याचे आहे ना असे 3 पार्ट होते. आता हे विषय आज झाला की ही खराब झाली, मग म्हणलं आता याचा जुगाड बनवून टाकू आपण. आता हे नाहीचं सगळं मटेरियल काढलं आपण, हे आपण याच्यावर भांडे वगैरे ठेवतो. हे आता होतं बरं का इथंच, इथं लाकडं पेटले का ते लाकडाचं जे ॲश असते ना ती इथून खाली पडते, मग ते कोळसा बिळसा काय ते खाली पडत असो, वेस्टेज मटेरियल ते होतं. पण आता हे आपण तंदूरसाठीच ठेवणार स्पेशल. चपाती वगैरे भाजायची तंदूरसाठी स्पेशल तवा त्याचसाठी ठेवणार. हे सगळं धुवून काढावं लागेल बरं का, नंतर नाही तर म्हणताना असंच वापरतं. आणि इथं आहे ना आता विषय आज झाला आहे की इथं आहे ना सिमेंटचं टाकायचं आहे. सिमेंटची अशी एवढी अशी जाड लेअर केली का तो पाईप केला आहे आता वाकडा. ह्यो पण मला जुगाडमध्येच आपल्याला घरीच भेटला. ह्यो असा इथं लावायचा आहे आणि याच्यावर आहे ना एक छोटा पाईप येणार आहे असं एवढा. बघा हे ते पुढचं जे फ्लेम करायचे ना गॅसची, तिथं हे नाही पुढचं कट मारायचं आहे. याला लगेच असं वेल्डिंग करायचं, हवा लीक नाही झाली पाहिजे असं एवढं कट मारायचं. एवढं कट मारलं का असं आहे ना आपल्याकडं, याला एक अशी वेल्डिंग मारायची. आणि इथं 1 2 असे 3 होल, साईडने असे होल, असे साईडने असं करायचं. एवढंच राहीन ते पुढचं, एवढं किंवा असं एवढं. त्याला आपल्या गॅसला कसे होल असतात तसे ते होल करायचे त्याला. तेवढाच खर्च येणार आहे मला फक्त एवढ्या सगळ्या ह्याच्यात. आता बाकी सगळं सामान आपलं घरीच होतं. त्यालाच आता वेल्डिंगवाल्याकडे जायचं आहे मला. बघन मी किती काय आहे. वेल्डिंगवाल्याला आता फोन केला तर तो काय घरी नव्हता. आता इथं आहे ना असं सिमेंटचं करायचं आहे. कळनच तुम्हाला आता काय प्रोसेस आहे, करतो मी चालू बनवायला. तेलाचा डब्याचा भेटला होता पत्रा, त्याला लावलाय. आता टाका मधोमध आहे ना ते. बरं टाका, अजून काही टेन्शन नाही. ह्यो पत्रा काढून ह्यो पुष्टा लावलाय, कारण की ना त्यालाच विचित्र दिसत होतं आणि काढावं बी लागेल आपल्याला. परत बोक्स पाडायचं आहे दुसरा पाईप लावायला, त्याला कठीण पडलं असं. त्याच्यामुळं आपण साधा पुष्टा लावलाय आता वहीचा. आणि जसं आहे तसं आहे, वाळायला ठेवलंय. आता वाळूस तर असंच राहू द्या. आता असं झालंय हे डबं आहे ना, नंतर आपण कापून घेऊ किंवा मग काढून घेऊ वाळल्यावर. आता याला मी गच्चीवर ठेवतो. आता याची टेस्टिंग 2-4 दिवसानंतरच. चला आता मी 2 दिवस वाळून दिलंय. तात्पुरतं ते हवेचं ब्लोअर असतं ना आपलं, ते आणलंय मी तुम्हाला फक्त दाखवायला. हेअर ड्रायरचा पंखा असतो ना ते लावायचं. हे बघा, हे असं वेल्डिंग करून आणलंय आणि त्याला बोक्षे पाडलेत. आणि हे ब्लोअर आहे ना असं पाईपाच्या साह्याने दिलंय लावून. आता फक्त इथं लावायचं. बसलं असं ब्लोअर फिरवलं का हे इथून की अशी हवा फिरत. आता बाबा पण आलेत. आता आहे ना बाबा, ऑइल टाका याच्यात. आता याच्यात हा ऑइल टाका. नंतर आहे ना, नंतर इथं ऑइलची बाटली करायची, तर मी आणलंय ऑइलचे कॅन. ते देईन असं लावून आणि मग इथून येईन असं. टाका ऑइल टाका, असं गाळं भांगार झालं पाहिजे ते टाकून. बस ते फडकं टाका गोल आता. आणि पेटवायचा. भिजवा त्या ऑइलमध्ये भिजवा. बस झालं तेवढंच. वारं लागतंय, वारं.
पडकं घेतलं का पेटायला? कशी अरे देव, कॉटन घ्यावं लागेल. मग तुला म्हण पेटलंय, थोडं अजून पेटून द्यावं लागेल. पेटू द्या अजून. ऑइल पेटलं पाहिजे आता. अरे देवा, त्याच्यावर ना कधी हवा येणार. हवा येत असते ना, मग काय कोंडाची थोडी आतून फुकीत येते. भिजत आहे 2 मिनिटं. पेटलंच नाही ते बरोबर. जरा बरं याला गरम नाही, काढा बरं. चला भाऊ, आता बऱ्यापैकी झालंय चालू. अरे तेल उडत, तुमचे प्लॅस्टिकचं उडत आहे. हा भारी पेटलंय भो, एकदम गरम हवा. बाप बघा ना, गरम हवा. पाणी बरं आणतो. हे घ्यायचं आपल्याला का? आजी इकडे बघा ना, चालू झालं ते. बाहेर बघा ना, का नाही भट्टीत. इकडचं नाही पेटलं, फक्त थोडं तेवढं पेटावं लागेल आता. हा, इकडून ऑइल टाकू आता. फडकं घ्या बरं, थोडं काढा बरं. इकडं टाकतो मी फडकं. लगेच चिकन शिजीला असतं हो. जर श्रावण महिन्यात नसतं तर फुल गरम हवा चालली त्याची मस्त एकदम. झालं भाऊ, सक्सेसफुल. भाऊ एकदम सक्सेसफुल झालेलं आहे आपलं काम. आता फक्त इथं आहे ना, बाटली लावायची कॉईलची, मग झालं ओके मध्ये.